राष्ट्रवादी सर्वेसर्वा शरद पवार हे बार्शीतील शेतकरी मेळावा आटपून जुने सहकारी असलेल्या दिलीप सोपालांच्या भेट घेण्यासाठी गेले होते। शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शी दौऱ्यावर असलेले शरद पवार हे माजी मंत्री दिलीप सोपाल यांच्या निवासस्थानी पोहोचले। शरद पवारांच्या भेटीसाठी दिलीप सोपाल यांचे समर्थक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। यावेळी शरद पवारांसोबत विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे देखील उपस्थित होते। बातमी पूर्ण पाहूयात त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर दिलीप सोपाल हे अनेक वर्ष शरद पवार यांचे सहकारी राहिलेत। मात्र मागील विधानसभा निवडणुकीत सोपाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच दिलीप सोपाल यांची बार्शीत भेट घेतली आहे। बार्शी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो। 2014च्या मोदी लाटेतही शरद पवारांनी हा गड राखला। मात्र आमदार दिलीप सोपाल यांनी 2019च्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली होती। 2019च्या विधानसभेत सोपाल यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली तर राष्ट्रवादीने निरंजन भूमकर यांना बार्शीतून संधी दिली होती। या दोन्ही उमेदवारांना अपक्ष उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून पराभवाचा सामना सहन करावा लागलेला होता। बार्शीत शरद पवारांना माजी आमदार प्रभावती झाडबुके यांनी राखी बांधली। शेतकरी मेळाव्याच्या निमित्तानं बार्शीत आलेल्या शरद पवार यांनी आपल्या जुन्या सहकारी माजी आमदार प्रभावती झाडबुके यांची भेट घेतली। यावेळी प्रभावती झाडबुके यांनी शरद पवारांना राखी बांधून औक्षण करत स्वागत केलं।